झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक महापालिकेनं गोदा प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सवात कृत्रिम तलावाची घोषणा केली होती। मात्र 1.5 दिवसांपासून गणेश विसर्जनाला सुरुवात होऊनही कृत्रिम तलाव नसल्यानं नाशिकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। आजवर अनेक गणेशोत्सव आले आणि गेले। गोदा पात्रातलं प्रदूषण रोखण्याविषयीच्या चर्चाही झडल्या, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी काही झाली नाही। यंदाही गोदावरीतलं प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्याचं फरमान प्रशासनानं सोडलं होतं। एका महिन्यापूर्वीच गणेश मंडळाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर करण्यात आला। मात्र नेहमीप्रमाणे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। परिणामी गोदावरीतच गणेश विसर्जन सुरू राहिल्यानं पात्रातच निर्माल्य जमा व्हायला सुरुवात झाली। निर्माल्य गोळा करणारी कोणती यंत्रणा नव्हती किंवा कोणत्या प्रकारची व्यवस्था त्यांनी इथे केलेली नव्हती। मग जर तुम्ही म्हणता की पर्यावरण वाचवायचं, गोमाता वाचवायची, तर कुठे गेले तुमचे कृत्रिम तळे? नुसतं तुम्ही घोषणा करायच्या, आपल्या स्वतःची बाजू मांडायची आणि आपण मुक्त होऊन जायचं। गणेशोत्सवाच्या काळात पानवेली काढण्याची घोषणा पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे, तर दुसरीकडे आता कुठे कृत्रिम तलावांच्या निर्मितीला सुरुवात केली जाणार आहे। आपण निर्माल्य कलश पण ठेवणार आहे आणि मूर्ती जी दान प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असते ती दान करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी गोदावरीमध्ये महापालिकेचे कक्ष कार्यरत राहणार आहे आणि ज्या मूर्त्या भक्तांनी गोदापात्रात न टाकता त्या दान करण्याचं सुद्धा आव्हान आपण केलेलं आहे। यंदा पालिकेनं इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करत पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या मंडळांना बक्षीस जाहीर केलंय। मात्र पालिकाच पर्यावरणाच्या प्रश्नावर किती गंभीर आहे हेही या निमित्तानं दिसून आलंय। झी 24 तास साठी मुकुल कुलकर्णी। झी 24 तास एक पाऊल पुढे।